जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बोरगावच्या लेकरांनी मारली गगनभरारी. एकाच गावातील अनेक तरुण सरकारी सेवेत. भोकरदन प्रतिनिधी इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांनी आपल्या कष्टाच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या बोरगाव तारू, दयानंदवाडी आणि श्रीरामवाडी परिसरातील तरुणांनी विविध क्षेत्रांत शासकीय पदे मिळवून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशाची मोठी झेप डॉक्टर पासून ते संरक्षणापर्यंत या तरुणांनी केवळ स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर संपूर्ण तालुक्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. यामध्ये वैद्यकीय, संरक्षण, शिक्षण आणि प्रशासन अशा सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांत गावाने मजल मारली आहे. यशस्वी रत्नांची नामावली खालीलप्रमाणे. वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर विशाल विष्णू धसाळ, डॉक्टर संदीप प्रल्हाद धसाळ आणि डॉक्टर विजय भिका दानवे यांनी डॉक्टर होऊन रुग्णसेवेचे व्रत स्वीकारले आहे. संरक्षण दल आर्मी नेव्ही देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सुनील नामदेव धसाळ नेव्ही, प्रियंका रामेश्वर धसाळ नेव्ही, आजीनाथ बाबासाहेब धसाळ नेव्ही, अनिकेत भगवान गोरखोदे नेव्ही आणि प्रमोद नामदेव चव्हाण नेव्ही सज्ज झाले आहेत. तसेच अमोल भगवान धसाळ, कृष्णा हरिचंद्र सहाने, दिगंबर सुदाम धसाळ, शकीर रशीद शहा आणि नंदकिशोर हिरालाल गोरखोदे यांनी भारतीय सैन्यात आर्मी प्रवेश मिळवून गावाचा नावलौकिक वाढवला आहे. पोलीस व प्रशासन गंभीर जनार्दन धसाळ, विष्णू ज्ञानेश्वर धसाळ, ज्ञानेश्वर भाऊलाल गोरखोदे यांनी पोलीस दलात, तर संदीप गणेश गोरखोदे यांनी पोलीस पाटील म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. शिक्षण व इतर सेवा कडबा त्र्यंबक धसाळ, शंकर हरिभाऊ सहाणे, शिक्षक सुधाकर रुस्तुम धसाळ, पोस्टमन परमेश्वर तुकाराम धसाळ, वनरक्षक शुभम भाऊसाहेब धसाळ, आरोग्यसेवक गजानन दादाराव गोरखोदे, महावितरण भास्कर राजू गोरखोदे, बँक आणि नवनाथ व कविता सहाने, स्टेनोग्राफर यांनीही आपापल्या क्षेत्रात यश संपादन केले आहे. गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव. या सर्व यशस्वी तरुणांच्या प्रवासात त्यांचे आई वडील आणि ग्रामस्थांचा मोठा वाटा आहे. सर्जेराव नारायण धसाळ यांच्यासह बोरगाव तारू, दयानंदवाडी आणि श्रीरामवाडी येथील समस्त गावकरी मंडळींनी या गुणवंतांचे विशेष कौतुक केले आहे. परिस्थिती गरिबीची असली तरी शिक्षणाची जिद्द आणि कठोर परिश्रम घेतले तर यश नक्की मिळते, हे या तरुणांनी सिद्ध करून दाखवले आहे. आज आमच्या गावची मुले देशाच्या सेवेसाठी सज्ज आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी हे तरुण प्रेरणास्थान ठरत आहे.